नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास हा टॉपिक मधील भाग 5 पाहणार आहोत। या व्हिडिओमधील प्रश्न पोलीस भरती व तलाठी भरती यांसारख्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारताच्या स्वतंत्र लढायामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विनायक दामोदर सावरकर। विनायक दामोदर सावरकर यांनी लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या असा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिला। प्रश्न क्रमांक 2, भारतीय नौदलाचे जनक असे कोणाला संबोधले जाते? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शिवाजी महाराज। शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 3, महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, श्रीकृष्ण। महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने श्रीकृष्ण यांची प्रार्थना केली। प्रश्न क्रमांक 4, मंगल पांडे यांनी डॅश डॅश येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बराकपूर। मंगल पांडे यांनी बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। प्रश्न क्रमांक 5, कोणी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ताराबाई शिंदे। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, बाबू गेनू हे सत्याग्रही कोठे शहीद झाले? सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंबई। मुंबई येथे बाबू गेनू हे सत्याग्रही शहीद झाले। प्रश्न क्रमांक 7, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी डॅश डॅश या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला। सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जॅक्सन। अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा वध केला। प्रश्न क्रमांक 8, इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे काय? आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बिपिन चंद्र पाल। इतिहासात लाल बाल पाल मधील पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली? नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई आणि 1885। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई येथे 1885 रोजी झाली। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोण होम रूल लीग या चळवळीशी संबंधित आहे? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक हे होम रूल लीग या चळवळीशी संबंधित आहे। तुमच्यासाठी एक खास प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1975, ऑप्शन बी 1675, ऑप्शन सी 1674, ऑप्शन डी 1680। ज्यांना पण हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।